नगरीमध्ये ज्या ठिकाणी आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सेमी फायनलची लढत आहे. दोन बलाढ्य संघ खूप साऱ्या संघांवरती मात करत या ठिकाणी सेमी फायनलची लढत खेळण्यासाठी सज्ज झालेत. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल यात मात्र कुठलीच शंका नाहीये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आजच्या दिवसामध्ये दमदार प्रदर्शन करत हे दोन्ही संघ सेमी फायनलसाठी दाखल झालेत. या संपूर्ण स्पर्धेचा सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. अमर मराठा आसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सिंह ममता सालतुरे अशा दोन बलाढ्य संघामधला हा सामना या ठिकाणी अनुभवाला मिळतोय. आपापला रोखण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी सालतुरे संघाच्या माध्यमातून आणि चालू सामन्याच्या पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी अफाकला रोखण्यात यश आलंय. सुरेख कामगिरी डिफेन्स मार्क वरती सालतुरे संघाच्या डिफेन्सने केली आहे. जबरदस्त कामगिरी आहे. एक प्लॅनिंग नुसार सद्यस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न सालतुरे संघाचा आणि कुठेतरी आपण पाहतोय तर पहिल्याच चढाईमध्ये सक्सेसफुल देखील झालाय. एक कॅल्क्युलेशन वाला खेळ आहे. थोडेसे चेंजेस आहेत स्टार्टिंग 7 मध्ये, पण यावेळेस मात्र परसूट करण्याचा प्रयत्न लगेचच आक्रमक या ठिकाणी तो मात्र टासुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 या खेळाडूला या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी पाचारण केलं जात आहे. डिफेन्स थोडासा आक्रमक या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत चढाईपटूच्या माध्यमातून. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. ओजस हा खेळाडू सज्ज होईल. आक्रमण केला जातोय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. संभवतः सक्सेसफुल होईल. मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी ओजसच्या माध्यमातून केली जाते. स्कोर कार्ड वरती भर दिली जाईल ओजसच्या माध्यमातून. आणि आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ओजस मात्र एका भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. हा चांगला परफॉर्मन्स केला संपूर्ण मॅचच्या दरम्यान, संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान ओजस या खेळाडूच्या माध्यमातून. महत्वपूर्ण मॅच. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 4 विपुल सुर्वे या ठिकाणी सज्ज झालेत. आपली चढाई सजवली जाईल 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. या ठिकाणी क्षणभर या ठिकाणी थर्ड रेड अमर मराठा टासुरे संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई सजवली जाते. श्रेयस या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डिफेन्सनं बाजी मारले सालतुरे संघाच्या. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रॉपर प्लॅनिंग नुसार सध्या स्थितीमध्ये सालतुरे संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतोय. कबड्डीचा खेळ कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सूत्र सातत्याने चेंजेस होताना पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक चढाईनंतर स्कोर कार्ड आणि रणनीती काय असेल मात्र तितकंच महत्वपूर्ण आहे. सध्या स्थितीमध्ये सालतुरेचा संघ एका चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी त्यांचे चढाईपट्टू सक्सेसफुल झालेत आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा डिफेन्स देखील सक्सेसफुल झाला. श्रेयसला रोखलंय, अफाकला रोखलंय ते मात्र डिफेन्सनं सालतुरे संघाच्या. तदनंतर मात्र आक्रमण. तिसऱ्या चढाईसाठी ओजस 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती खेळायला सुरुवात करतोय. गौरीज वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र अँकल होल्ड मैदानाच्या आतमध्ये संजोगचा मिळालेला सपोर्ट गुणाशी कमाई करून देतोय तो मात्र टासुरे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक अफाकचं पाहायला मिळत आहे, पण तो थोडासा मागे राहिलाय. गौरीजला आक्रमणासाठी पाचारण केलं जातंय. सालतुरे संघाच्या कोर्टमध्ये सज्ज झालाय. थोडासा आक्रमक खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती ट्रॅव्हल झालाय, परंतु यावेळेस मात्र डिफेन्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल आणि गुणाची कमाई करून देईल तो मात्र सालतुरे संघाच्या खात्यामध्ये. मिड लाईनच्या अगदी जवळ केलेला टॅकल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु 2 खेळाडूंचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कोपरा रक्षक आणि त्याच्या हाताखालचा खेळाडू समोरून येऊन ब्लॉक केलं गेलं. त्यानंतर मध्ये पायामध्ये डाईव्ह केली गेली, मोमेंटम तोडला गेला.
आणि त्यानंतर मात्र गुण देखील एकवटलाय सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. सामना हाय व्होल्टेज यात मात्र कुठलीच शंका नाहीये. परंतु अफा कैनरकर अमरभरत टासुरे संघाला पुन्हा एकदा इकडे थोडंसं आक्रमण करत गुणाशी कमाई करून देईल काय देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी विपुल अफा कैनरकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमरभरत टासुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण केलं जाईल. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये 2-2च्या 3 साख्या आहेत आणि एक एकटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे सालदुरे संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला 4 खेळाडूंचा डिफेन्स 2-2च्या 2 साखळ्या आहेत. आक्रमणासाठी विपुल सुर्वे सालदुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. सध्या स्थितीमध्ये आपली चढाई बैलेट केली आणि त्यानंतर मात्र निदान रेषेवर त्याच ठिकाणी थांबलाय. नजरेचा कटाक्ष प्रतिस्पर्धी डिफेन्स मध्ये टाकला जातोय. थोडासा शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. 30 सेकंदाचा वेळ पुरेपूर खर्च करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या ठिकाणी क्षणभर विश्रांती मागून घेतली सालदुरे. चला या ठिकाणी थर्ड रेड सालदुरे संघासाठी महत्वपूर्ण चढाई आहे आणि पुन्हा एकदा चढाई मार्कवरती पाचारण ओजस या खेळाडूला आपण पाहतोय. 4 खेळाडूचा डिफेन्स बोनस लाईन ऑफ आहे. टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेस मात्र डिफेन्स एकवटेल. रोहितनं अगदी सुरेख टॅकल त्या ठिकाणी केलाय. ओजसला मैदानाच्या ठिकाणी थर्ड रेड अमरभरत टासुरे संघासाठी यावेळेस मात्र धोक्याची चढाई. अफा कैनरकर हा खेळाडू सज्ज झाला. आक्रमणासाठी पाचारण केला जात आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय अफा कैनरकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल. विपुल सुर्वे या खेळाडूला टिपला जात आहे. मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल परंतु तदनंतर मात्र खेळ सावरणार कोण. सालदुरे संघाचा हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त जम्प त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख कामगिरी आहे. अगदी जबरदस्त खेळ आहे. जर्सी क्रमांक 11 या खेळाडूनं प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. गुणाशी कमाई करून देतोय. सालदुरे संघाकडे मोमेंटम आहे आणि त्या मोमेंटमच्या जोरावरती या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय परंतु जर्सी क्रमांक 11 या खेळाडूनं काय जबरदस्त खेळ सादर केलाय. हनुमान उडी त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरली या खेळाडूशी परंतु तदनंतर मात्र अफाखनं एक व्हॅलिड रेड केली. त्यानंतर मात्र लगेचच ओजस या खेळाडूला आपण पाहतोय पाचारण केले जाते. संभवतः विपुल सुर्वे यांना मैदानाच्या आतमध्ये एंटर करण्यासाठी या चढाईमध्ये गुणाचा प्रयत्न केला जाईल परंतु नाहीये. पुन्हा एकदा थोडासा शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. ओजस या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ सादर करतोय आणि तदनंतर मात्र माघारी परतलाय. या ठिकाणी व्हॅलिड रेड केली जाते यशच्या माध्यमातून. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांवरती अपील केलं त्या ठिकाणी दबाव टाकले आणि कुठेतरी आपण पाहतोय पंचांनी अपील फेटाळले. एक व्हॅलिड रेड करून श्रेयस मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल करेल. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला आपण पाहतोय ज्या खेळाडूने एक जबरदस्त हनुमान उडीचं प्रदर्शन देखील केलं होतं. यावेळेस मात्र थोडंसं शांत संयमी खेळ. यावेळेस मात्र थोडंसं थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा. तर या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होईल अफा कैनरकर या खेळाडूला चढाई मार्कवरती पाचारण केलं जातं. दापोलीचा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतोय परंतु काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. सालदुरे संघाचे उजवा खोपरा रक्षक आणि त्याच्या हाताखालचा खेळाडू जबरदस्त कामगिरी आहे. समोर येऊन ब्लॉक केला जातोय पण त्याच्या हाताखालचा खेळाडू पायामध्ये पडून मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न करतो आणि आतापर्यंत सक्सेसफुल देखील झाली ही जोडगोळी. जबरदस्त कामगिरी. अफा कैनरकरला पुन्हा एकदा रोखलंय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आज सातत्याने दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होतीये. दोन्ही संघाचा डिफेन्स जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
कधी गुणाची कमाई सालदुरे संघाकडे जाते तर कधी गुणाची कमाई ही टाळसुरे संघाकडे होताना पाहायला मिळते. परंतु दोन्ही संघाच्या पहिल्या 2-2 चढाई एमटी असतात. त्यानंतर येणारी तिसरी चढाई मात्र धोकादायक असते आणि त्या चढाईमध्ये गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातो. 6 या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये सालदुरेचा संघ त्यांचा खेळ सादर करतोय, तर 4 या गुणसंख्येवरती टाळसुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 गुणाची महत्वपूर्ण आघाडी अजून देखील सालदुरे संघाकडे आहे, परंतु ती आघाडी वाढवावी लागेल आणि 2 गुणाची आघाडी कधीही पलटू शकते. परंतु चालू असलेला सामना अगदी संयमाने ट्रॅव्हल होतोय, संयमाने या ठिकाणी खेळला जातोय. थर्ड रेड वरती दोन्ही संघ या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ थोडासा शांत असेल, दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण पाहायला मिळेल. परंतु आजच्या दिवसाचा शेवटचा सामना उद्या पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत आणि सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना यजमान श्री सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन कर्दी अशा 2 बलाढ्य संघामध्ये खेळला जाणार आहे. सायंकाळी ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला पुन्हा एकदा आपण सुरुवात करणार आहोत. क्रीडा रसिक आपली उपस्थिती उद्या देखील आम्हाला प्रार्थनीय असेल. उद्याचा दिवस हा अंतिम दिवस असेल, ज्या ठिकाणी एक उपउपांत्य फेरीचा 2 उपउपांत्य फेरीचे सामने, एक उपांत्य फेरीचा सामना आणि एक अंतिम सामना देखील उद्या या संपूर्ण स्पर्धेदरम्यान दिवसामध्ये अनुभवायचा आहे. त्यामुळे उद्याचे सामने देखील तितकेच हाय व्होल्टेज असतील. थर्ड रेड यावेळेस मात्र अमरभर टाळसुरे संघाच्या माध्यमातून श्रेयस हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने विपुल सुरवेज या ठिकाणी तैनात आहेत. त्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस मात्र डिफेन्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. बॅक टू बॅक कव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या 2 खेळाडूंच्या जोडगोळीनं मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. प्रतिस्पर्धी संघातील चढाईपटूंना रोखून ठेवलंय. ते मात्र या जर्सी क्रमांक 7 आणि जर्सी क्रमांक 11 या 2 खेळाडूंच्या जोडगोळीनं सालदुरे संघाचा डिफेन्स जबरदस्त कामगिरी करतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला ओजस आक्रमणासाठी. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. पुन्हा एकदा गुणाची कमाई केली जाते, ती मात्र टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये. कधी गुणाची कमाई टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये तर कधी गुणाची कमाई सालदुरे संघासाठी होते. स्कोर कार्ड ऐकूयात. 5 या गुणसंख्येवरती टाळसुरेचा संघ आहे, तर 7 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आक्रमणासाठी पुन्हा एकदा विपुल सुर्वे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समोर निदान रेषा ओलांडली आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती स्थिरावलेले पाहायला मिळत आहेत. थोडासा संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ बाकी आहे या ठिकाणी मात्र ज्या पद्धतीने सध्या स्थितीचा खेळ चालू आहे, दुसऱ्या सत्रामध्ये रोमर्स एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. सध्या स्थितीमध्ये सालदुरेचा संघ थोडासा फ्रंट फुटला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई अमरभर टाळसुरे संघासाठी चढाई सजवली जाते. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 1 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. डावखुऱ्या शैलीचा चढाईपुढे या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, परंतु बजरवरती वेळ निघत चालली आहे. तो माग नाही पकडाय बघ इथं नाही बघू नाही शकत. परत जॉईन करा 14 मिनिटाला बघ.
चला ठिकाणी महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी चेंजेस आहेत चढाई मार्कवरती. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स होईल. एका बाजूनं रोहित चौगुलेचा डिफेन्स पाहायला मिळतोय, परंतु याच दरम्यान या ठिकाणी त्याला शॉक लागेल येडे. हॅलो नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. ज्या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसातील शेवटचा अर्थातच सेमीफायनलचा पहिला सामना. उद्या आपल्याला सेमीफायनलचा दुसरा आणि अर्थातच फायनल सामना देखील अनुभवायचा आहे. पूर्वी चालू असलेला आपल्याला आजच्या दिवसामधील पहिला सेमीफायनलचा सामना अनुभवायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण बघतोय अमर भारत टाळसुरे विरुद्ध जयसिंह सालदुरे अशा दोन्ही तुल्यबळ संघाने एकमेकांसमोर खेळताना विपुल सुर्वे संघाचा जुना जाणता आधारस्तंभ अशी ज्या खेळाडूची ख्याती आहे, ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी फार मोठं योगदान दिलंय असं विपुल सुर्वे आपली चढाई यशस्वीरित्या पूर्ण करतोय. आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. आफाक ऐनरकर 777 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आफाक ऐनरकर या खेळाडूला आपण बघतोय निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2-2च्या 3 चाकांमध्ये कटिबद्ध असलेले क्षेत्ररक्षण आणि आफाक ऐनरकर आपली खेळी सजवताना पाहायला मिळतोय. आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी ओजस खेडेकर आपल्याला तयार होताना पाहायला मिळाला. मागे फिरला आणि यावेळेला पुन्हा एकदा विपुल सुर्वे. मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं की नक्कीच गुणांची आघाडी आपल्याला सालदुरे संघाकडे पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मध्यंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. बजरची टिक चालू झाली. विपुल सुर्वे आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला आणि आता मात्र तिसऱ्या चढाईची इशारा येते. डू ऑर डायरेक्ट करा अथवा मारा अशी स्थिती असताना आफाक ऐनरकर पुन्हा एकदा चढाईचं मारण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आफाकच्या माध्यमातून फार मोठी भूमिका बजावली जाते. निर्णायक चढाई गुणांची अदलाबदल करणारी चढाई आणि यावेळेला मात्र डिफेन्सच्या माध्यमातून ओम सुर्वे आपल्याला पुढे सरसावलेला पाहायला मिळाला आणि तितक्याच ताकदीनं आफाक देखील पुढे सरसावला. आफाकने मिड लाईन क्रॉस केली आणि ओम सुर्वे या खेळाडूला मात्र बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 6 नंबर जर्सी परिधान केलेला उंच पुरासा खेळाडू सालदुरे संघाचा अनुभवी खेळाडू आहे. ज्या खेळाडूने अनेक कबड्डीच्या ठिकाणावरती स्वतःच्या खेळाचा ठसा उमटवला असा ओजस खेडेकर चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतो. एका यशस्वी गुणाची भर पडतीये ती अमर भारत टाळसुरे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा आफाक ऐनरकर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून केलं जातं. बझरची डिकटिक चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. अफाकची नजर बझरकडे जाते आणि अफाक आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा संघाचा जुना जाणता अनुभवी खेळाडू विपुल सुर्वे आज आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे अनुभवायला मिळते. जो संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणार तो उद्या फायनल मध्ये अर्थातच अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे. सो हा सामना फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. विपुल रिकाम्या हाताने मागे फिरलाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. श्रेयस लाले या खेळाडूला आपण बघतोय. अमर भारत टाळसुरे संघाचा हा एक महत्वाचा खेळाडू आहे आणि यावेळेला मात्र मिडलाईन क्रॉस करेल का? अर्थातच टाळ्या वाजल्यात. पंचांना आकाशाच्या दिशेने 2 बोट उंच करावी लागतात. याचं कारण श्रेयस लाले फार महत्वाची भूमिका बजावली गेली. कमबॅक सुंदर केला गेला. आपण मध्यंतरापर्यंत बघितलं होतं की जयसिंह सालदुरे संघ आघाडीवरती खेळत होता. आता एकदा पुन्हा सामन्याचं गुणफलक आपण पाहूया. 8-10 8 गुणांवरती सालदुरे तर 10 गुणांवरती आपण पाहतोय अमर भारत टाळसुरे 2 गुणांनी आघाडीवरती जातोय. अर्थातच अमर भारत टाळसुरे संघ सुंदर उडी मारण्याचा प्रयत्न केला गेला. डिफेन्स पुढे सरसावला पण या वेळेला देखील मात्र विपुलला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागते. पण त्याच वेळेला विपुलच्या माध्यमातून यशस्वी बोनस गुणाची कमाई देखील होतीये आणि अर्थातच ऑलआउटच्या उंबरट्यावरती जयसिंह सालदुरे असताना यशस्वी 3 गुणांची कमाई होते. ती अमर भारत टाळसुरे संघासाठी ऑल आउट होतोय. तो सालदुरेचा संघ त्याच वेळेला ऑल इन देखील होतोय.
संघ तर दुसऱ्या बाजूला यशस्वी कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला तो अमर भारत टावसुरे संघाचा. फार महत्वाची भूमिका बजावली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. इथे क्रीडा रसिकांना मात्र परिपूर्ण मेजवानी अनुभवायला मिळते कबड्डीच्या माध्यमातून. नक्कीच श्री सीमादेवी क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या आयोजनानं संयोजनानं नटलेली भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा गुढीपाडव्याचं औचित्य साधून राबवण्यात येते. आणि आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये आपण सर्वजण प्रवेश करतोय. अर्थातच या सामन्यामधील अनेक प्रश्नांची आपल्याला पडलेली उत्तरं शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक आहेत, यात काही शंका नाही. आपल्याला पंच पॅनलचा जर आपण विचार करतोय, नक्कीच राज्यपंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघितले असे अक्षय सर सुर्वे, तुषारजी पाटील, त्याचप्रमाणे सुधीरजी कदम या सामन्याच्या पंचांच्या महत्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे खेळाडूंवरती खेळण्याचं प्रेशर असतं तितकंच प्रेशर हे पंच पॅनलवरती देखील असतं, कारण त्यांच्या माध्यमातून सामना पुढे जात असतो. त्यांचा डिसिजन देखील फार महत्वाचा असतो. पारस साळवी या खेळाडूला आपण बघतोय, जय सिंहता सालदुरे संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, जो मागचे 2 सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. ती मात्र यावेळेस सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो श्रेयसच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स नाहीये, आपल्या सहकाऱ्यांना नजरेच्या इशाऱ्यातून विचारलं गेलं होतं, पण यावेळेला मात्र श्रेयस लाले बॅकलाईनच्या बाहेर श्रेयसला बसावं लागेल. तिसऱ्या चाळीची इशारत होते डू ऑर डायरेक्ट. ऍक्शन मोड वरती आपल्याला सुधीर सर कदम पाहायला मिळतात. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते, पण थर्ड रेड आहे मित्रा. ओजा सरिका हाताने मागे फिरून चालणार नाहीये. लॉबीचा वापर केला गेला, शेड्यू ठोकला गेलाय, दावा केला गेला. पंचांना एक बोर्ड आकाशाच्या दिशेने उचलण्यास मजबूर केलं गेलं. ओजसच्या माध्यमातून एका गुणाची भर पडते ती सालदुरे संघाच्या खात्यामध्ये. जाऊया तर पुन्हा एकदा गुणफलकाकडे, ज्या ठिकाणी आज आपल्याला गुणफलकाचा भार सांभाळताना पाहायला मिळत आहे तर समीर सर शेवडे 11-14 गुणफलक पाहायला मिळत आहे. 11 गुणांवरती सालदुरे तर 14 गुणांवरती अमर भारत टावसुरे. फार महत्वाची लढत, महत्वाचा सामना, आणि अशा लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार होताना या सालदुरेच्या क्रीडांगणावरती चाललेला हा कबड्डीचा महारणसंग्राम इथे आपण सर्वजण अनुभवतोय. यशस्वी बोनस गुणाची कमाई अफाकच्या माध्यमातून जशास तसं प्रत्युत्तर केलं जातंय, जशास तसा सामना खेळवला जातोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. कौन कहता है कि कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. नक्कीच दोन्ही संघातील खेळाडूंचा जर आपण विचार करतोय, इरादे त्यांचे जे प्रयत्न आहेत ना, आणि त्यांनी घेतलं जो डिसिजन आहे, जो ध्यास आहे, कबड्डीच्या पाठीमागे घेतलेली मेहनत आहे, ही फार मजबूत आहे. नक्कीच आपण जी मेहनत घेतली आहे ती मेहनत आपल्याला सादर करण्यासाठी जो क्रीडांगणावरती वेळ दिला गेलाय ना, तर 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला खेळाचं प्रदर्शन करायचं आहे, याची दोन्ही संघातील खेळाडूंना जाणीव आहे. अटीतटीची मेहनत आणि अटीतटीची लढत इथे आपल्याला अनुभवायला मिळते. अफाक ऐनरकर 777 नंबरची जर्सी कायम दापोलीच्या क्रीडांगणावरती चर्चेत राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. विपुल सुर्वे खेळाडूंना इतका कॉन्फिडन्स असला पाहिजे ना. खरं तर त्याने पंचांना देखील थोडा काही सेकंदासाठी कन्फ्युज केलंय, पण नक्कीच कबड्डीच्या खेळामधील मास्टर माइंड म्हणून देखील विपुल सुर्वेला अनेक वेळा संबोधलं जातं. थर्ड रेडची इशारत होते. डू ऑर डायरेक्ट. पारस साळवी या खेळाडूला आपण बघतो, अतिशय वेगवान खेळाडू आहे. जयसिंह सालदुरे संघाचा समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. श्रेयस लालेला आपण अजून सुद्धा बॅकलाईनच्या बाहेर बघतो. एका कॉर्नरला आपण बघतो 5 नंबर रोहित चोगले, दुसऱ्या कॉर्नरला आपण बघतोय 17 नंबर संजोग लाले डबल राऊंड सक्सेस करतोय आणि अमर भारत टावसुरे संघासाठी एका यशस्वी गुणाची कमाई करून देताना आपल्याला पाहायला मिळतोय.
भारत साहेब या खेळाडूला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 11-16. 11 गुणांवरती सालदुरे, 16 गुणांवरती टाळसुरे. कोणता संघ ठरणार या सामन्यामधील विजयी संघ? कोण मारणार बाजी, कोण ठरणार विजयाचा शिलेदार? यावेळेला मात्र अति घाई संकटात नाही. ओम सुर्वे ना बेटा ना, ऐसा नाही चलेगा. जर जिंकायचं असेल तर आपल्याकडे कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स सोबत प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. टीम कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओजस खेडेकर आपण या खेळाडूला बघतोय. आमचे गुरुवर्य समालोचक निलेश खेडेकर यांचे सुपुत्र ओजस खेडेकर रिकाम्या तर आपल्या कोर्ट मध्ये दाखल झाले. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जातोय तो अर्थातच सालदुरे संघाच्या माध्यमातून. कुठेतरी पिछाडीवरती दिसतोय आपल्याला सालदुरेचा संघ. ओ सुधीर सर काय असं नाही करायचं. व्हिडिओ काढायला लागेल तुमच्या. 11 नंबरची अशी प्रदान केलेला खेळाडू सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये यावेळेला मात्र जागेवरती थांबवलं गेलंय. बॅक लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज होतोय दापोलीचा बाहुबली अर्थातच आफा कैनरकर. 777 नंबरची अशी पुन्हा एकदा मैदानामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळते आफाकच्या माध्यमातून. फार महत्वाचा खेळाडू आहे. आफाकने अनेक क्रीडांगणावरती स्वतःच्या खेळाचा ऐतिहासिक ठसा उमटवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मला आठवतंय सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आफाकच्या खेळावरती कित्येक क्रीडा रसिक आपल्याला खुश झालेले महत्वाची बाजवावी लागेल. विपुल सुर्वे चढाईच्या बारामतीसाठी सज्ज होतोय. प्रत्येक खेळाडूवरती नजर भिरकावतोय. विपुल सुर्वे या खेळाडूचा जर तुम्हाला खेळ ओळखता आला, जर त्याचा माइंड सेट ओळखता आला तर नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकता. पण विपुल सुर्वेचा माइंड रीड करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. कबड्डीच्या क्रीडांगणावर मास्टर माइंड म्हणून देखील त्या खेळाडूला संबोधलं जातं. असा विपुल सुर्वे यशस्वी बोनस गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. श्रेयस लाले पंचांची शिट्टी वाजते. अर्थात श्रेयस लालेसाठी श्रेयस लालेला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो उंच पुराचा खेळाडू ओजस केडेकर. 6 नंबरची असे पुन्हा एकदा मैदानामध्ये झळकताना पाहायला मिळते. कॉर्नरचा जर विचार करतोय रोहित चोगले या खेळाडूला आपण बघितलं होतं कॉर्नरचा मार सांभाळताना यशस्वी बोनस गुणाची कमाई गेली ओजसच्या माध्यमातून. ओजस आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. सामन्याचं गुणफलक एकदा आपल्याला पाहायचं आहे. सर समीर शेवडे आपल्याला सांगतात त्या सामन्याचं गुणफलक होत आहे 14-18. अर्थातच 14 गुणांवरती सालदुरे, 18 गुणांवरती टाळसुरे. 4 गुणांची आघाडी यावेळेला मात्र आफाकला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्सने साथ दिली नाहीये. नक्कीच टीम कॉम्बिनेशन पुढे झालं की टाळसुरे संघ आघाडीवरती दिसतोय. फार मोठी आक्रमक भूमिका बजवावी लागेल ती सालदुरे संघाला. अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. कोशिश करावी लागेल ती सालदुरे संघाला, प्रयत्न करावा लागेल सालदुरे संघाला. आणि दुसऱ्या बाजूला आफा कैनरकर मॅन फ्रॉम मुरुड दापोलीचा बाहुबली 777 नंबर. फार मोठी भूमिका बजावली जाते आफाकच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणापर्यंत ही आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केला जाईल अमरभर टाळसुरे संघाकडून. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट असल्याचा पंचांचा इशारा येतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पारस साळवी. आणि यावेळेला मात्र पारसला देखील पकड करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न असफल ठरतो. एका यशस्वी गुणाची कमाई सालदुरे संघासाठी. मगाशी पंचांनी सामना संपायला शेवटचं 1 मिनिट दिलं होतं. बघूया ही चढाई शेवटची असेल की या पुढची चढाई कदाचित शेवटची ठरू शकेल. आफा कैनरकर वेळेचा परिपूर्णतेने वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सक्षम सुर्वे या खेळाडूला कदाचित आपल्याला शेवटच्या चढाईमध्ये खेळताना पाहायला मिळेल की पंच शिट्टी वाजवतील. अर्थातच पंचांची शिट्टी वाजते आणि सामना